लावले का? हा मग तसं देतात ना 2 दिवसात ऑर्डर काढतोय. ऑर्डर निघते 2 दिवसामध्ये. हो एक आता हे मुदतवाढ घेतली 6 महिन्याची. 6 महिने बरे. हॅलो आहे का? हॅलो बाबा खूप खूप बाबा साहेब खूप एक वेगळं समीकरण एका तासामध्ये एका मिनिटामध्ये झालं. तुम्ही विचार देखील करू शकणार नाही. सर्वांचं खूप अभिनंदन, खूप खूप धन्यवाद. मी हे रेकॉर्डिंग 2 मिनिटात पाठवतोय आणि एक आनंदमय वातावरणामध्ये हा सगळा विषय आणि कुठेतरी पॉझिटिव्ह एक समीकरण त्या ठिकाणचं होतंय असं मला दिसतंय. मला पाठवा बाबा एकदा. बोला. दवाखान्यात. नमस्कार, जय शिवराय, जय भीम. तर सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही आधी समोरचा व्हिडिओ पाहिलाच असेल. तर आता सरकारकडनं जे कॅबिनेट मंत्री आहे, म्हणजे एक कॅबिनेट मध्ये बसणारा जो मंत्री आहे त्यांच्याकडनं आपल्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन आलेली आहे. त्यांचं नाव आहे भरत शेठ गोगावले म्हणून आहे. तर त्यांनी असं सांगितलं आहे आपल्याला की आपल्याबद्दल या 3-4 दिवसामध्ये GR निघणार आहे आणि 6 महिन्याचा कालावधी पुन्हा वाढवून देण्यात येणार आहे. आता जसं 6 महिन्याचा कालावधी आपला होता, तर 6 महिन्याच्या कालावधीच्या सर्टिफिकेट बेसवर आपल्याला कुठे समोर काही त्याचा फायदा होऊ शकत नव्हता. तर आता जर आपण कुठे अदर ठिकाणी जर जॉब करतो म्हटलं किंवा अजून आपल्याला समोर काही फॅसिलिटी पाहिजे आहे, तर निदान 1 वर्षाचा आपला कार्यकाळ असला पाहिजे. तर आपल्या प्रयत्नाला कुठे ना कुठे आता यश आलेलं आहे असं म्हणू शकतो. हरिभाऊजी राठोड आणि जे महाराज आहे तुकाराम बाबा आहे, यांनी सुद्धा खूप हेल्प केली आहे. जेव्हापासून ते आपल्या लढ्यामध्ये सामील झाले त्यांनी आपल्याला पॉझिटिव्हच रिस्पॉन्स दिला. भरपूर लोकांनी आणि स्टुडंटच्या एकीने सोबत त्यांच्या एवढ्या प्रयत्नांनी, विश्वासाने, पॉझिटिव्ह रिस्पॉन्सनी आपल्या ह्या प्रयत्नाला यश आलेलं आहे. पण हे फक्त तोंडातून बोललेले शब्द आहे. याचा अर्थ असा नाही आहे जोपर्यंत तो GR निघत नाही. त्यांनी 2-3 दिवस बोललेले आहे. आता जसं 26 तारखेची शिवरात्र असल्यामुळे त्या दिवशी सुट्टी होती. 27 तारखेला, 28 तारखेला, आता जे हे दिवस आहे आपले मार्च महिन्यामधले पकडून चला, फेब्रुवारीचे 2 दिवस आणि मार्चच्या या हप्त्यापर्यंत जर GR निघला तर खूप चांगली गोष्ट आहे. अदरवाईज आपण या सरकारवर एवढं डोळे बंद करून ट्रस्ट करू शकत नाही, कारण की खूप फसवी सरकार आहे. खूप लोकांना अशा खोट्या आश्वासन देऊन फसवलेलं आहे. तर जोपर्यंत आपल्याला GR निघत नाही आपण या गोष्टीवर विश्वास करू शकत नाही. प्रॉपर 100% निघणार आहे म्हणून आपण एक पॉझिटिव्ह आपल्याला जो होप आहे की आपण जी मेहनत करत आहोत ती आता जर आपण थांबवली नाही पाहिजे. आपले जे आता समोरचा जो काही मोर्चाचं प्लॅन आहे, जे काही समोरचं नियोजन आहे त्याला थांबवून की निघणार आहे होईल बा म्हणून थांबून पुन्हा बंद करून द्यायचं नाही आहे. आपला जो चालू आहे ते व्हायलाच राहू द्यायचं आहे. सोबत ही जर न्यूज आलेली आहे आणि हे कन्फर्म आहे की हे होणार आहे तर वेल गुड आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचा कार्यकाळ 6 महिन्याचा संपलेला आहे, आता त्यांचं कसं, जे आता ऑलरेडी कार्यरत आहे त्यांना तर तेच आस्थापनामध्ये त्यांचा कार्यकाळ वाढून मिळू शकतो. पण ज्यांनी ऑलरेडी जॉब सुटली, ज्यांची आता फॉर एक्झाम्पल माझं 20 तारखेलाच कार्यकाळ संपला होता, तर सध्या तरी मी घरी बसलेली आहे, अभ्यास करत आहे, माझं MPSCची प्रिपरेशन चालू आहे. तर ज्या विद्यार्थ्यांचा कार्यकाळ संपलेला आहे त्यांना सामोर चालून जे आपल्याला आता 6 महिन्याचं पुन्हा तर तोच आस्थापना मिळू शकतो की आपल्याला काही ऑप्शन असेल की आपण चेंज करू शकतो ते माहिती नाही. आता ते सर्व GR आल्यावर माहिती होईल. आणि काही पेमेंटमध्ये वाढ होणार आहे की नाही होणार आहे हे सुद्धा अजूनपर्यंत काहीच कन्फर्म आलेलं नाही आहे. पण शिवरात्रीच्या म्हणजे एवढ्या चांगल्या मुहूर्तावर, एवढ्या चांगल्या दिवशी आपल्याला अशी गोष्ट माहिती होणं, अशी खबर माहिती होणं ही खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. शिवजी महाराज जे आहे ते आपल्यावर प्रसन्न झालेले आहे. आपल्या मेहनतीला त्यांनी थोडंफार फळ दिलेलं आहे. तर आता जे बोलले आहे कॅबिनेट मंत्री, त्यांनी जे बोललेले शब्द आहे हे जेव्हा लेखी स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत पोहोचेल तेव्हा ही पेढे वाटण्यावाली गोष्ट आहे की आपण जी एवढे मोर्चे काढले, एवढे जे स्टुडंट लोकांनी मेहनत घेतली याच्यावर आपला यश आलेला आहे. आणि घरी राहून फक्त
तर तुम्ही काय होईल ह्या विचारात न पडता प्रत्येक गोष्टीमध्ये ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. कारण की बघा, आम्ही जे सर्व याचे जे घरी राहत आहे मी त्यांची गोष्ट करत आहे की जे फक्त वाट पाहतात की कोणी करेल माझ्यासाठी, असं नाही आहे. जेव्हा सर्व एकत्र येऊन काही काम करेल तेव्हाच त्या गोष्टीला फळ येतं. एका दोन व्यक्तीनं हे होऊ शकत नाही. ठीक आहे. आणि प्लीज एकमेकांना सपोर्ट करा. निगेटिव्हिटी फैलवू नका कुठल्या प्रकारची. पॉझिटिव्ह रिस्पॉन्स ठेवा. पॉझिटिव्ह गोष्टीकडे लक्ष द्या. पॉझिटिव्हच होणार आहे आपल्यासोबत. आपला कार्यकाळ वाढत आहे ही गोष्ट तर नक्की आहे. पण आता ते लेखी येऊ द्या. लेखी आल्यानंतर आपण पुन्हा त्याच्यावर प्रॉपर एक सेलिब्रेशन करूया. आणि सर्वांचं कॉंग्रॅच्युलेशन की 6 महिन्याचा कार्यकाळ आपला पुन्हा वाढू शकतो. 1 महिन्याचा 1 वर्षाचा जर कालावधी झाला त्याच्यानंतर आपल्याला खूप कमी चान्सेस असतात की गव्हर्नमेंटच्या आस्थापनामधनं पुन्हा त्यांना काढून टाकणं. असं नसते. 1 वर्षाचा कुठे जर आस्थापनामध्ये जर आपण वर्क केलं तर चान्सेस असतात की त्यांना तिथेच पुन्हा कार्यरत करण्यात येतात बा म्हणून. तर आता ही योजना आहे. या योजनेच्या बेसिसवर काय होते हे आपल्याला माहिती नाहीये. पण आपण सध्या या गोष्टीसाठी तरी खुश राहायला पाहिजे. मग समोरचं 6 महिन्यानंतर पुन्हा बघू की समोर काय करायचं. पण सध्याची सिच्युएशन तरी अशी आहे की 6 महिन्याचा कार्यकाळ आपला वाढणार आहे. पण त्याच्यासाठी सुद्धा थोडंसं सब्र असणं गरजेचं आहे. थोडीशी वाट पाहणं गरजेचं आहे की 2-4 दिवस बोललेत पण 2-4 दिवसचे 10 दिवस किंवा 1 महिना नाही झाला पाहिजे. यांचा GR निघू द्या. यांचा GR निघाल्यानंतर आपली समोरची प्रोसिजर चालू होणार आहे. ओके. आणि सर्वांनी आपापलं व्हेरिफिकेशन करून ठेवा. जे आधार व्हेरिफिकेशन आहे महास्वयं रोजगारच्या पोर्टलवर, जेणेकरून ज्यांचा 6 महिन्याचा कालावधी झालाय त्यांचा जे सर्टिफिकेट आहे त्याच्या, आता खूप मुलं म्हणतात की सर्टिफिकेट घेऊन काय करायचं. सर्टिफिकेट हे कधीही महत्त्वाचं असते. काही नसल्यापेक्षा काही असलेलं बरं ना. तर म्हणून सर्टिफिकेट जनरेट होण्यासाठी आपापले व्हेरिफिकेशन करून ठेवा. आणि ज्यांचा कार्यकाळ संपलेला आहे त्यांना त्यांच्या जे मेन डिपार्टमेंट आहे जिथनं त्यांना ऑर्डर मिळालेला आहे तिथेच त्यांचं सर्टिफिकेट सुद्धा त्यांना मिळणार आहे. तुमच्या आस्थापनामधून पण एक सर्टिफिकेट तुम्ही बनवून घेऊ शकता. असं आपण जो कागदावर जो लेखी लिहून घेतो की हा विद्यार्थी आमच्याकडे 6 महिन्यापर्यंत कार्यरत होता, याचं वर्क म्हणजे याला आम्ही हे सर्टिफिकेट प्रदान करतो, असे एक फॉर्मॅटमध्ये लिहून घ्या. जेणेकरून आपल्याकडे 2 सर्टिफिकेट राहतात. एक जे आस्थापनामध्ये आपण काम केलं ते, आणि एक जे महास्वयंच्या पोर्टलवरून जे निघणार आहे ते. तर हे आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. आणि पॉझिटिव्ह राहा. नक्की आपल्यासोबत चांगलंच होणार आहे. ठीक आहे. चला बाय. कॉंग्रॅच्युलेशन ऑल ऑफ यू.